ओम गंग गणपतये नमः. सर्वत्र संचार करत असलेल्या गणेश तत्वाला मनोभावे नमन. अथर्व शीर्षाचा अर्थ उलगडताना आजच्या भागात आपले स्वागत. वेद काळामध्ये ईश्वर संकल्पना ही निर्गुण निराकार अशी आलेली आहे. निर्गुण निराकार म्हणजे रूपहीन, आकार नसलेली. याचा अर्थ असा की या अवस्थेमध्ये ईश्वर किंवा चैतन्य मानवी किंवा कुठल्याही भौतिक गुणांमध्ये बांधलेलं नाही, परंतु कुठल्याही रूप आणि रंगाशिवाय ही एक सर्वव्यापी चैतन्यमय शक्ती आहे. आपल्या ऋषी मुनींना सगुण परमेश्वरापेक्षा निर्गुण परमेश्वराचं आकर्षण जास्त होतं आणि अध्यात्माच्या क्षेत्रातील आपलं अंतिम ध्येय असतं की या निर्गुण निराकार चैतन्यामध्ये विलीन होऊन जाणं. पुढील ऋचांमध्ये गणेशाचं निर्गुण निराकार रूपाचं वर्णन आलेलं आहे. सर्वं जगदिदं तत्त्वोज्जायते, सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति, सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति. या संपूर्ण ब्रह्मांडाची, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे विनाश हा तुझ्याचमुळे आहे. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. तू प्रत्यक्ष भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश आहेस, म्हणजेच पंचमहाभूत आहेस. आपला हा देह देखील पंचमहाभूतानेच बनलाय. त्वं चत्वारी वाक्पदानी. वाणीचे 4 भाग सांगितलेत, ते म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. ही साक्षात वाणी देखील गणराया तूच आहेस. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम. गणेशा, तू या त्रिगुणांच्याही पार आहेस. त्रिगुण म्हणजे 3 गुण सत्व, रज आणि तम. देहत्रयाच्याही पार आहे. 3 देह म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. या 3 काळांच्याही पार आहेस. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे 3 काळ सर्वांनाच ज्ञात आहेत. त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम. षडचक्रांपैकी सगळ्यात महत्वाचं चक्र म्हणजे मूलाधार चक्र. त्याच्या नावातच मूलाचा आधार म्हणजे मूलाधार असे आलेले आहे. या चक्राचे मूळ स्थान हे मेरुदंडाच्या मुळाशी आहे. या चक्राच्या जागृतीनंतरच इतर चक्र म्हणजे स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र यांची जागृती शक्य आहे. त्यामुळे मूलाधारच ज्याचं स्थान आहे असा गजानन तुम्हा आम्हाचे रक्षण करू, ही कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी मदत करू. त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम. 3 प्रकारच्या शक्ती म्हणजे प्रभू शक्ती, उत्साह शक्ती आणि मंत्र शक्ती ह्या देखील तूच आहेस. त्यामुळे सगळे योगी देखील नित्य तुझे ध्यान करतात.